हॅलो ॲस्पिरंट्स, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या आवडीच्या शुभम सर्स अकॅडमी या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, स्कॉलरशिप रिलेटेड सर्व अपडेट अगदी वेळेवर देणारं एक महत्त्वाचं युट्यूब चॅनल म्हणजे शुभम सर्स अकॅडमी. तर असंच एक महत्त्वाचं अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय मित्रांनो. बार्टी आणि आरटी या दोन संस्थांचे प्रिफरन्स फॉर्म भरून झालेले आहेत आणि या दोन संस्थांचे हे सुद्धा अलॉट सुद्धा झालेले आहेत इन्स्टिट्यूट. तर हे इन्स्टिट्यूट अलॉट झाल्याच्या नंतर आता बऱ्याच जणांमध्ये क्युरिओसिटी आहे की टीआरटीआयच्या विद्यार्थ्यांचं कधी सुरू होणार आहे. तर टीआरटीआयच्या रिलेटेड एक मोठं अपडेट आता समोर येत आहे. यासोबत लगेच मला हे पण माहिती आहे की या व्हिडिओच्या खाली कमेंट्स करणारे विद्यार्थी आपले सारथीचे पण बरेच असणार आहेत. सारथीचे सुद्धा विद्यार्थी विचारतील की सर आमचं काय आहे. तर सारथीच्या विद्यार्थ्यांना मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच हे क्लिअर करतोय की सारथीची प्रोसेस सुरू व्हायला थोडा वेळ लागेल. ठीक आहे, सारथी आणि महाज्योती या दोन्ही संस्थांची प्रोसेस सुरू व्हायला अजून थोडासा वेळ आहे. तो किती वेळ आहे हे मी आता सांगत नाही, परंतु बाकी जसे अपडेट मी सगळे वेळेवर देतोय तसं सारथी आणि महाज्योतीचं अपडेट सुद्धा वेळेवर मिळून जाईल. टीआरटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात मोठं जे अपडेट आहे ते असं आहे की तुमची प्रिफरन्स फॉर्म भरण्याची किंवा तुमची प्रशिक्षण संस्था निवडण्याची वेळ जी आहे ती आता आलेली आहे आणि अगदी उद्याच ही लिंक सुरू होणार आहे. तर याच्या रिलेटेडचं एक सर्क्युलर जे आहे ते आलेलं आहे. हे जे आहे हे सर्क्युलर आलेलं आहे 13 तारखेला, म्हणजे अगदी काल आलेला आहे. ठीक आहे. हा व्हिडिओ जेव्हा मी शूट करतोय, हा व्हिडिओ मी एक दिवस आधी 15 तारखेला टाकतोय, कारण जी लिंक आहे तुमची ती 16 तारखेला सुरू होणार आहे. जस्ट एक तुम्हाला इन्फॉर्मेशन म्हणून पुन्हा तुम्ही विसरून जाल म्हणून मी एक दिवस आधी टाकतोय. तर ही जी महत्त्वाची सूचना आहे ही टीआरटीआयचं पत्र आहे आणि यांनी सूचनेमध्ये असं सांगितलेलं आहे की जी कुठल्या परीक्षा त्यांनी घेतलेल्या आहेत, मग ते यूपीएससी असू देत, आयबीपीएस असू देत, टीईटी असू देत, एमपीएससी असू देत, कंबाईन असू देत, या सगळ्यांसाठी, एसएससी असू देत, या सगळ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाकरता प्रशिक्षण संस्था निवडीकरिता विकल्प लिंक म्हणजे प्रिफरन्स फॉर्मची लिंक जी आहे ती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर ही लिंक कधीपासून सुरू करणार आहेत, कधी नाही, याच्या रिलेटेड जवळपास एक 4 पानाचं सूचनापत्र त्यांनी दिलेलं आहे. याच्यामध्ये बऱ्याच सूचना त्यांनी दिलेल्या आहेत. हे सगळ्या सूचना तुम्ही व्यवस्थित वाचून घेऊ शकता. हे पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. ठीक आहे. तर महत्वाचं असं आहे की आपण आयबीपीएसच्या रिलेटेड बोलणार आहोत. आयबीपीएसची जी आहे ही प्रिफरन्स लिंक जी आहे ती कधी सुरू होणार आहे. तर आयबीपीएस साठी किंवा सगळ्यांसाठीच ही एक वेबसाईट आहे. या वेबसाईटवर तुमची प्रिफरन्स लिंक सुरू होणार आहे. cpetp.trti-maha.in ही जी वेबसाईट आहे, या वेबसाईटवर म्हणजे जिथं तुम्ही फॉर्म भरला होता परीक्षेसाठीचा, सीईटी साठीचा, तिथेच आता तुम्हाला प्रिफरन्स फॉर्म भरता येणार आहे. तर ही जी प्रिफरन्स फॉर्मची लिंक आहे ही 16 तारखेला सुरू होणार आहे, म्हणजे सोमवारी, उद्या सकाळी 11 वाजता सुरू होणार आहे बरं का. ओके, ऑफिशियल टाइम मध्ये सोमवारी 11 वाजता 16 तारखेला 11 वाजता ही लिंक सुरू होणार आहे. आणि ही लिंक जी आहे ती 22 तारखेपर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत उपलब्ध राहील. म्हणजे 16 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारीच्या दरम्यान तुम्हाला प्रिफरन्स द्यायचे आहेत. ओके, आता यामध्ये त्यांनी स्पष्ट आणि बोल्ड करून लिहिलेलं आहे की कोणत्याही प्रकारची मुदतवाढ देण्यात येणार नाही. त्यामुळे कुणी विद्यार्थ्यांनी मुदतवाढ मिळेल, गेल्या वर्षी मिळाली होती, बार्टीची मिळाली होती वगैरे वगैरे विचार करून प्रिफरन्स फॉर्म भरत असताना दिरंगाई किंवा कंटाळा करायचा नाहीये. वेळेमध्ये आपला प्रिफरन्स फॉर्म भरून घ्यायचा आहे. ठीक आहे. याच्या रिलेटेड बाकीच्या गोष्टी त्यांनी असं सांगितलेल्या आहेत की लॉग इन करणं आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही त्या वेबसाईटला जासाल त्यावेळेस तुम्हाला लॉग इन करणं आवश्यक आहे. ऍप्लिकेशन आयडी जो आहे तो तुम्हाला वापरायचा आहे, जो तुमच्या ईमेलवर आलेला असतो. जेव्हा तुम्ही फॉर्म भरता त्यावेळेस तुम्हाला ऍप्लिकेशन आयडी किंवा युजर नेम, पासवर्ड वगैरे जे आलेलं आहे ते तुम्ही वापरू शकता. कॅन्डिडेट लॉग इन तुम्ही करायचे. युजर आयडी म्हणून ईमेल पण वापरू शकता आणि पासवर्ड पण. बऱ्याच जणांचा पासवर्ड विसरलेला असू शकतो, तर मग अशा वेळी फॉरगेट पासवर्डची पण तिथं सुविधा आहे. किंवा पासवर्ड म्हणून तुम्ही असं YYMMDD म्हणजे इयर, मंथ आणि डेट या फॉर्मॅटमध्ये तुमची डेट ऑफ बर्थ सुद्धा तुम्ही पासवर्ड म्हणून वापरू शकता. ठीक आहे. यानंतर एखादा उमेदवार एकाहून अधिक परीक्षा जर दिला असेल, यावेळेस त्यांनी बऱ्याच जणांना क्वालिफाय केलं होतं. ठीक आहे. तर त्यांनी ते सांगितलेलं आहे की क्लास 1 टू क्लास 4 अशा उतरत्या क्रमाने, समजा तुम्ही खालची परीक्षा दिलेली असेल, ज्या मुलांनी आधी आयबीपीएसचा लाभ घेतलेला आहे ते आता यावेळेस एमपीएससी किंवा युपीएससीचा लाभ घेऊ शकतात. त्याप्रमाणे त्यांनी त्या याद्या तयार केलेल्या आहेत. आता हे जे तुम्हाला प्रिफरन्स भरायचे यामध्ये तुम्हाला सगळ्या संस्थांचे प्रिफरन्स भरायचे. जसं बार्टीनं सांगितलं होतं की तुम्हाला 3 संस्थांचे प्रिफरन्स भरायचे आहेत. 3 संस्थांचे प्रिफरन्स भरायचे आहेत. आरटीने सांगितलं होतं की तुम्हाला फक्त एकाच संस्थेचा प्रिफरन्स भरायचा आहे. परंतु टीआरटीने असं सांगितलं की जेवढ्या संस्था इथे उपलब्ध आहेत तर सगळ्यांचाच पसंतीक्रम तुम्हाला निवडायचा आहे. हा पसंतीक्रम निवडत असताना महत्वाची गोष्ट ही लक्षात घ्या तुम्ही, पसंतीक्रम निवडत असताना, सगळे इन्स्टिट्यूट निवडत असताना तुम्हाला एक नंबरला एकदम विचार करून चांगली संस्था द्यायची आहे. कारण 99.99% हे चान्सेस असतात की तुम्ही एक नंबरला जी संस्था निवडता तिथंच तुम्हाला प्रशिक्षण घेण्याची संधी मिळते. मग असं करत असताना विद्यार्थी बऱ्याच वेळा आमिषाला
कुठल्या कुठल्या आमिषाला असतात किंवा प्रलोभनाला बळी पडतात. तुम्हाला काही व्हिडिओज किंवा काही कॉल्स किंवा असे काही मेसेज किंवा अशा काही गोष्टी येतील ज्यातून तुम्हाला काही आमिष दाखवलं जाईल किंवा प्रलोभन दाखवलं जाईल की तुम्ही आमच्या क्लासला प्रिफरन्स द्या वगैरे. जर असं काही आढळून आलं तर प्लीज अशा गोष्टींना तुम्ही करू नका. मी सुद्धा सांगतोय अशा गोष्टींना बळी पडू नका. आणि TRTI हे पत्र काढले त्यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलंय की अशा गोष्टींना, प्रलोभनांना विद्यार्थ्यांनी बळी पडू नये. कारण कसं असतं, कुठलंही प्रलोभन जे आहे हे तात्पुरतं असतं. हा, आपण सुजाण नागरिक आहात, आपण सुशिक्षित आहात, तर त्यामुळे कुठल्याही प्रलोभनाला बळी पडण्यापेक्षा तुमचा लॉंग टर्म मध्ये फायदा काय आहे, तुम्हाला क्वालिटी एज्युकेशन कुठे मिळेल, तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये कमिटमेंट असणारी अकॅडमी कुठली आहे, ह्या सगळ्या गोष्टी थोडंसं सर्च करा. यामध्ये जर तुम्ही पाहिलं IBPSच्या बाबतीत, तर वर्षाकाठी 1200 ते 1500 विद्यार्थी या अकॅडमीमध्ये सिलेक्ट होतात. ती अकॅडमी म्हणजे संभाजीनगर, जिथे की बँकिंगचं हब आहे, अशा ठिकाणी सुद्धा टॉप नॉचची जर कुठली अकॅडमी असेल तर शुभम सर अकॅडमी आहे. शुभम सर अकॅडमी जी आहे याचं तुम्ही युट्यूब चॅनल चेक करू शकता, तुम्ही याचं टेलिग्राम चॅनल चेक करू शकता, तुम्ही काहीही चेक करू शकता. ठीक आहे, इव्हन कुठल्याही रॅन्डम व्हिडिओ मधच्या खालचं रॅन्डम कमेंट सुद्धा तुम्ही चेक करू शकता, कमेंट बॉक्स सुद्धा चेक करू शकता. इतका पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे, एवढं कॉन्फिडेंटली आणि एवढं व्यवस्थित सांगणारी ही जी म्हणजे मी जे एवढं कॉन्फिडेंटली सांगतोय, तर निश्चित याच्यामध्ये काहीतरी पॉईंट आहे. तर तुम्ही नक्की एकदा युट्यूब चॅनल चेक करा, आमच्या रॅन्डम व्हिडिओच्या रॅन्डम कमेंट चेक करा. इतकं सुंदर वातावरण शिवम सर अकॅडमीमध्ये मेंटेन आहे. तर जर तुम्ही IBPS ची परीक्षा दिलेली असेल आणि तुमचं सिलेक्शन झालेलं असेल, तर प्रिफरन्स फॉर्म भरत असताना नक्की आपल्या अकॅडमीला प्रथम पसंती क्रमांक दिला तर नक्की तुमचा सगळ्याच अँगलने आम्ही तुमचा म्हणजे तुम्हाला यशस्वी करण्यापर्यंतचा प्रत्येक गोष्टीत आम्ही तुम्हाला मदत करू. सगळ्या अँगलने आम्ही तुम्हाला मदत करू. त्यात काही अडचण नाहीये. ठीक आहे. जिथे जिथे विद्यार्थ्यांना अडचण असते तिथे तिथे यशस्वी उभं राहतं ठाम फॅमिली सारखं. आणि यशस्वी ही गोष्ट जी आहे, शिवम सर अकॅडमी ही गोष्ट फक्त ऍडमिशन घेण्यासारखी नाहीये, तर ही संस्था अनुभवण्यासारखी संस्था आहे. अगदी अनुभवण्यासारखी संस्था आहे. तर हा अनुभव नक्कीच तुम्ही घ्याल. आणि याच्यासाठी कुठलीही तुम्ही प्रिफरन्स फॉर्म भरल्याच्या नंतर फर्स्ट प्रिफरन्स जर तुम्ही दिला, तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं नंतर हिडन चार्जेस किंवा नंतर कुठल्याही गोष्टी लागणार नाहीत, जसं बाकी ठिकाणी असतं काही काही ठिकाणी. फक्त इथं यायचंय आणि DV करायचं आणि तुमचे क्लासेस सुरू होतील. पूर्ण वेळ तुमचे क्लासेस होतील, पूर्ण वेळ तुमच्या टेस्ट होतील, पूर्ण वेळ तुम्हाला गायडन्स मिळेल, पूर्ण वेळ तुम्हाला डाऊट क्लिअरिंग मिळेल, पूर्ण वेळ तुम्हाला स्टडी हॉल मिळेल. आणि असं नाही की 6 महिन्याची बॅच पुरतच हे सगळं आहे. तुमचं गायडन्स, तुमचं डाऊट क्लिअरिंग, तुम्हाला मेंटरशिप हे जोपर्यंत तुम्ही लागत नाही तोपर्यंत आमच्या अकॅडमीकडनं असतं. ठीक आहे. तर तुम्ही मागचे जे विद्यार्थी आहेत आपले, त्या मागच्या विद्यार्थ्यांकडनं सुद्धा या गोष्टीबद्दल माहिती घ्या, अकॅडमीबद्दल माहिती घ्या. पुढच्या ज्या सूचना आहेत त्या सूचना अशा आहेत की उमेदवारांना सूचित करण्यात येते की त्यांनी केवळ याच मार्गाने आपल्या समस्या नोंदवाव्यात. त्यांनी एक रेज अ तिकीट नावाचं एक ऑप्शन दिलेलं आहे. इथं तुम्ही जर एखाद्या गोष्टीबद्दल तुम्हाला नोंदवायची असेल तर तशी तुम्ही तिथं नोंदवू शकता. उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांच्या पडताळणी दरम्यान कागदपत्रे कमी किंवा अपूर्ण आढळलेस संबंधित उमेदवाराचा प्रवेश रद्द करण्यात येईल. तर याच्यामध्ये महत्वाचे कागदपत्र कुठले कुठले आहेत याची यादी मी आपल्या ग्रुपला टाकतो. TRTIचा एक स्पेशल ग्रुप आहे, त्याची लिंक पण तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे. आणि एक गुगल फॉर्मची लिंक या व्हिडिओच्या खाली असणार आहे. तो गुगल फॉर्म तुम्ही भरून टाका. त्यासाठी सुद्धा तुम्हाला एका स्पेशल ग्रुपमध्ये ऍड करून कंटिन्युअस तुम्हाला मेंटॉरिंग किंवा कंटिन्युअस तुम्हाला गायडन्स मिळत जाईल. ओके, अपडेट्स मिळत जातील सगळ्या गोष्टींचे. या महत्वाच्या सूचना त्यांनी भरपूर दिलेल्या आहेत. या महत्वाच्या सूचना तुम्ही वाचूनच घ्या, काय अडचण नाही. महत्वाची अगदी शेवटची आणि महत्वाची सूचना ही आहे की दिलेल्या कालावधीमध्येच तुम्ही हा फॉर्म वगैरे भरा. ठीक आहे. याच्यात कुठलीही डेट वाढेल वगैरे अशी काही अपेक्षा ठेवू नका. बाकी भरपूर सूचना आहेत. यामध्ये महत्वाच्या सूचना मी तुम्हाला फक्त सांगतोय. हां, जर तुम्ही IBPSचा ऑलरेडी लाभ घेतलेला असेल, तर तुम्हाला डबल IBPSचा लाभ घेता येणार नाही. सदरचे पूर्ण प्रशिक्षण कार्यक्रम ऑनलाईन स्वरूपाचे नसून ऑफलाईन स्वरूपाचे आहे. ठीक आहे. ओके. हां. अनिवासी प्रकारचं हे प्रशिक्षण असल्यामुळे उमेदवारांनी आपली निवास आणि भोजनाची व्यवस्था स्वतः करायची आहे बरं का. कुठली अकॅडमी किंवा TRTI यामध्ये तुम्हाला आम्ही मदत करू. ठीक आहे. आम्ही तुम्हाला चांगल्यात चांगले हॉस्टेल, चांगल्या चांगल्या रूम आमच्या एरियामध्ये कुठे आहेत ते तुम्हाला सांगू. आमचे जुने जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासोबत तुम्हाला कोऑर्डिनेट करून देऊ. चांगल्या मेस वगैरे अवेलेबल करून देऊ. परंतु त्याचे चार्जेस वगैरे जे आहेत ते तुम्हाला पे करायचे आहेत. उमेदवारांनी दिलेल्या प्राधान्यक्रमानुसार पोर्टलद्वारे प्रशिक्षण संस्था अंतिम झाल्यानंतर इन्स्टिट्यूट अलॉटमेंट झाल्यानंतर तुम्हाला ईमेल येईल विद्यार्थ्यांना किंवा SMS येईल. ओके. त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे. ठीक आहे. काही काळजी करू नका. हे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. हे जे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. एवढे डॉक्युमेंट तुम्हाला पाहिजेत. ठीक आहे. एवढे डॉक्युमेंट तुम्हाला पाहिजेत. आता प्रिफरन्स फॉर्म भरताना नाही, मात्र डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी हे लागणार आहेत. ओके. तर हे महत्त्वाचं आहे. या सगळ्या गोष्टींची अपडेट आम्ही तुम्हाला देऊ WhatsAppला. तर त्यासाठी तुम्हाला फक्त Google फॉर्म भरायचा आहे खालचा. ओके.
खालची जी गुगल फॉर्मची लिंक आहे ती तुम्हाला भरायची आहे. तर महत्वाचं असं आहे की शुभम सर अकॅडमीकडनं तुम्हाला कुठल्याही गोष्टींचं प्रलोभन देण्यापेक्षा, तात्पुरतं प्रलोभन देण्यापेक्षा आम्ही एका गोष्टीचं हमी नक्की देतो. प्रलोभन नाही, पण हमी म्हणेल त्याला. ती हमी म्हणजे यशाची हमी आहे. जर तुम्ही इथं आलात, इथं पहिला प्रेफरन्स दिला, तर तुमच्या आई-वडिलांचं तुम्हाला सरकारी अधिकारी होताना बघण्याचं स्वप्न हे पूर्ण करण्यामध्ये आम्ही आमच्यापर्यंत पूर्णतः झोकून देऊ. तुमचा फक्त रिस्पॉन्स आम्हाला पाहिजे. तुमचा फक्त पहिला प्रेफरन्स पाहिजे. बाकी तुम्हाला रिझल्टपर्यंत कसं न्यायचं, हे पूर्ण आमची जबाबदारी असणार आहे. आम्ही जबाबदारीपूर्वक ते काम करू. ठीक आहे? तर सगळ्या विद्यार्थ्यांनी काय करायचं, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गुगल फॉर्मची लिंक जी आहे ती भरायची आहे. प्रेफरन्स फॉर्म भरत असताना पहिला प्रेफरन्स शुभम सर अकॅडमीला द्यायचा आहे. आणि शुभम सर अकॅडमीकडनं काय काय आणखीन मिळू शकतं किंवा मिळणार आहे, यासाठी जर तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर तसं सुद्धा तो डिटेलमधला व्हिडिओ सुद्धा आपण लगेचच सर्क्युलेट करूया. ओके, थँक्यू सो मच, थँक्स अ लॉट. सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे. आणि फॉर्म भरत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की विदिन टाइम आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे. 16 तारीखला सकाळी 11 वाजल्यापासून ते किती 22 तारीखपर्यंत. ओके, 22 तारीखपर्यंत, बरोबर आहे का? 22 तारखेपर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरण्याची विंडो दिलेली आहे. याच विंडोमध्ये फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे, चलो, येस, 22 तारीख. ओके, चलो, थँक्यू सो मच. व्हिडिओ शेअर करा. TRTचा फॉर्म भरलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. थँक्यू सो मच, थँक्स अ लॉट.